तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही. या देशामध्ये फक्त अराजकीय. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाही, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले. 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यामुळे होता कामा नये. या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल? कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये, त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय. कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटतं लागतं कोणत्या पक्षात. मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला. तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. मला नमस्कार साहेब. म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? त्यातले 3 बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही शरद पवारांचे. अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे. या महाराष्ट्रात पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे. आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्याच्याकडनं. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत. पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज किमान पुढच्या 5 वर्षांसाठी जटील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो. पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भविष्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्याला सांगितलं मला काही अपेक्षा नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या
माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा. जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा. जाताना आपण व्यवस्थित गाडी ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा. घरचे लोक आपली वाट पाहत असतील. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.